पक्ष्याकडून धन कमावल्या जातं का? पक्ष्याकडून सोनं कमावल्या जातं का? पक्षी सोनं मिळवून देऊ शकतो का? पक्षी आपल्याला सोनं उपलब्ध करून देऊ शकतो का? या विषयावर आपल्याला बोलायचंय, या विषयावर थोड्या गप्पा मारायच्यात आणि यामध्ये असलेलं खरं काय आणि खोटं काय. पक्षी सोनं कमवून देतात, पक्ष्यापासून सोनं मिळवता येतंय, ते कसं मिळवता येतंय या गोष्टीवर आपण आता थोडं बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, कुठून तरी तुमच्या कानावर आला असेल की पक्षी सोनं कमवून देऊ शकतात. आणि खरं आहे, पक्ष्यापासून सोनं मिळवता येते. आतापर्यंत आपण जरी मिळवलं नसल, आतापर्यंत आपल्या मनात आणि बुद्धीत आलं नसल, आतापर्यंत आपल्या डोक्यात आलं नसल, पण आता आपल्याला आपल्या डोक्यात जाणून घ्यायची गरज आहे की पक्ष्यापासून सुद्धा सोनं मिळवता येतंय. आणि मिळवलेलं आहे. काही जणांना त्याच्याशिवाय ह्या गोष्टी प्रचलित झाल्या नाही, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी जागृत झाल्या नाही, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी जनमनात पांगलेल्या नाहीत. तर पक्षी कशा प्रकारचं सोनं आपल्याला आणून देतोय, पक्षी कशा प्रकारचं सोनं आपल्यासाठी उपलब्ध करून देतोय, पक्षी कशा प्रकारचं सोनं आपल्याला मिळवून देतोय, ह्या काही साध्या गोष्टी नाही. याच्या मुळापर्यंत गेल्यानंतर आपल्याला समजेल की खरंच ह्या गोष्टी आपल्याला सोनं नाणं कमवून देणारे आहेत. आणि आपण कमावणार आहोत, आपण त्याच विषयावर आता बोलणार आहोत. आपल्याला त्याच विषयावर हा आपला विषय रंगवायचा आहे की आपल्याला सोनं नाणं कशा प्रकारचं उपलब्ध करता येईल. पक्षी, तुम्हाला ही गोष्ट थोडी वेगळी वाटली असेल की पक्ष्याकडून सोनं कसं कमावल्या जातंय. सोनं तर कुठल्या एखाद्या खदानमध्ये असेल, मोठमोठ्या खदाना आहेत की ज्याच्यामध्ये सोनं उपलब्ध आहे, सोनं तिथून मिळवल्या जातंय. मग हे म्हणतात सोनं सोनं पक्ष्याकडून, याच्याकडून त्याच्याकडून कसं उपलब्ध होईल. पण ते सोनं उपलब्ध होतंय. आपल्याला तेच बघायचे, सर्व बंधू भगिनींना तेच सांगायचे की पक्षी सुद्धा सोनं उपलब्ध करून देतो. कशा प्रकारचं उपलब्ध करून देतो, तर आपण ज्या प्रकारचे बाकीचे पक्षी पाळतो त्याच प्रकारचा हाही पक्षी आपल्याला पाळावा लागणार आहे. आणि आपण ज्या वेळेस हा पक्षी पाळू त्या टायमाला तो आपल्यासाठी सोनं मिळवून देणार आहे, सोनं आणून देणार आहे, सोनं आपल्याला सुपूर्त करणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप छंद जोपासलीत, खूप आवडी जोपासल्यात, खूप तुमच्या मनाला भावलं त्या त्या प्रकारचं तुम्ही मनानुसार, आवडीनुसार, निवडीनुसार भरपूरसे पक्षी पाळले. आतापर्यंत तुम्ही चिमण्या पाळल्यात, आतापर्यंत तुम्ही मैना पाळल्यात, आतापर्यंत तुम्ही पोपट पाळलेत, आतापर्यंत तुम्ही कबूतरं पाळलीत, आतापर्यंत तुम्ही बदकं पाळलीत, आतापर्यंत तुम्ही भरपूरसे मोर पाळला असेल, लांडोर पाळली असेल, भरपूरसे पक्षी. एवढंच काय, तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये कोंबड्या पण पाळल्यात. बरोबर आहे ना. कोंबडी नावाचा पक्षी आजकाल कोणी ओळखणारच नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. कोंबडी प्रत्येक जण जाणतंय. हे बाकीचे पक्षी बी भरपूर मंडळीनं पाळलेले आहे, छंद जोपासलेला आहे, आवड जोपासलेली आहे. त्यांच्या आवडी निवडीनुसार त्यांनी पक्षी पाळलेले आहे. कुणाला पक्षी पाळणं आवडतंय, कुणाला प्राणी पाळणं आवडतंय. प्राणी पाळणारी मंडळी वेगळी असते आणि पक्षी पाळणारी मंडळी वेगळी असते. पण आज आपण हा विचार करणार आहोत की खरंच कुठला पक्षी आहे तो की जो आपल्याला सोनं मिळवून देऊ शकतो. आतापर्यंत आपण किती प्रकारचे पक्षी पाळलेत, आतापर्यंत आपण किती पक्षी पाळायचा नाद, छंद जोपासलाय, पण आपल्या लक्षात कसं आलं नाही, आतापर्यंत आपल्याला कळलं कसं नाही की हा पक्षी पाळल्यानंतर सोनं मिळतंय आणि आपण श्रीमंत होऊ शकतो, मोठे कुणीतरी बिझनेसमॅन होऊ शकतो, आपण सोन्याचे व्यापारी होऊ शकतो. ह्या गोष्टीबद्दल आता आपण बोलणार आहोत. आपल्याला आपल्या बाप दाद्यापासून, आपल्या आजेपंजापासून कुणी ना कुणी आपल्याला सांगितलेलं आहे की एक पक्षी आहे जो पक्षी सोनं मिळवून देऊ शकतो. त्यांनी जे सांगितलंय,
बापदाद्यांनी सांगितलंय, आज्या पंजांनी सांगितलंय, पूर्वजांनी सांगितलंय, तो पक्षी सोनं मिळवून देतो. ज्या वेळेस त्यांनी सांगितलंय की मिळवून देतो, संधी आहे, आपल्याला असं वाटायला पाहिजे आणि वाटतं आहे की खरंच गोष्ट खरी असेल का? जुन्या मंडळीनं आपल्याला सांगितलेलं खरंच ते खोटं असेल का? का ते खरं असेल, त्यामध्ये तथ्य असेल, त्यामध्ये तथ्य आहे की नाही, ती गोष्ट खरी आहे की नाही, ती गोष्टीमध्ये दम आहे की नाही, ह्याच गोष्टीवर आता आपल्याला विचार करायचा आहे. मित्रांनो, आपण तो पक्षी जास्त अवघड नाहीये, कुठं काय परदेशातून आणायचा नाहीये, विदेशातून आणायचा नाहीये. हा पक्षी तुमच्याच कुठंतरी अवतीभवतीनं वावरणार आहे. तुम्ही कित्येक वेळेस त्याला बघितलेलं आहे, तुम्ही कित्येक वेळेस त्याच्या समोरून गेलेले आणि तो तुमच्या साईडनं गेलेला आहे. साधी गोष्ट नाही. हा पक्षी पाहिजे तेवढा म्हणजे न मिळण्यासारखा नाही. तुम्ही पाहाल, तुम्ही शोधाल, तिथं तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. पक्षी साधा आहे. तो पक्षी तुमच्या मनाची एक आतुरता ताणून न धरता डायरेक्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की दादांनो, तो पक्षी दुसरा तिसरा कुणी नसून तो पक्षी म्हणजे टिटवी नावाचा पक्षी. तुम्ही हा टिटवी नावाचा पक्षी बघितला तर आपल्या गावाभोवत्यालच्या जंगलामध्ये किंवा आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किंवा पडीत जंगलामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये कुठंही तुमच्या सहज निदर्शनात येणारा पक्षी. मनामध्ये एक विचार येतोय की हा पक्षी आपल्या अंड्याला जपतोय, आपल्या घरट्याला जपतोय. तुम्ही कधी तर प्रयत्न केला, आपला विषय चाललेला आहे त्या पक्षाला पाळण्याबद्दल, पण तुम्ही जर कधी बघितलं तर तो पक्षी त्याच्या घराच्या कमीत कमी एक नंबरभर आपल्याला जवळ येऊ देत नाही. त्या घराच्या दिशेनं आपण येताना दिसलो की तो लगेच आपल्यावरती झेप घेणार, आपल्यावर मारेकऱ्यासारखा तुटून पडणार, आपल्याला तिथून हाकलून लावणार. हा पक्षी कधीच त्याच्या अंड्याच्या दिशेनं, त्याच्या घरट्याच्या दिशेनं कधीच आपल्याला जाऊ देणार नाही. एवढी साधी गोष्ट नाही त्या पक्षाच्या दिशेनं जाण्याची. पण तरीही एक मनामध्ये कुतूहलात्मक गोष्ट तयार झाली की जर तो पक्षी सोनं देऊ शकतोय तर काहून मग आपण आपल्या ध्यानात असल्यानंतर आपल्या मित्रमंडळीच्या सुद्धा ध्यानात आणून द्यावं. मित्रांनो, तुम्ही खूप ठिकाणी आणि भरपूर प्रकारचे पक्षी पाळलेले आहेत. हे सर्व आता एक वेळ बाजूला सारून देऊ, कारण कुठल्याच पक्षाला बंदी ठेवणं हा गुन्हा आहे. कुठल्याच पक्षाला गुलाम बनवून ठेवणं, कुठल्या पक्षाला पिंजऱ्यात डांबून ठेवणं, कुठल्या पक्षावर अन्याय करणं, मग तो पक्षी कुठलाही असो, कुठल्याच पक्षाला बंदी करता येत नाही, कुठल्याच पक्षाला आपलंसं करता येत नाही, कुठल्याच पक्षाला बांधून टाकून गुलाम बनवता येत नाही आणि तो अधिकार आपल्याला नाही. आपण ज्याप्रमाणे हे बाकीचे पक्षी पाळतो, एक त्याच पद्धतीचा आणि त्यासारखाच हा पण एक पक्षी पाळून बघूया, एवढीच एक इच्छा. काय झालेलं आहे, बापदाद्यांनी सांगितलेलं आहे की तो पक्षी एक बारीकशा, तुम्हाला हे सांगतो, तो पक्षी असे जे खडे असतात, या खड्याच्या साईजचे कमीत कमी 15-20 खडे एका ठिकाणी तयार करतो. एका ठिकाणी तयार केल्यानंतर त्या खड्यापासून जमिनीवरती, उंच टेकड्यावरती कुठंतरी त्याला जिथं चांगलं वाटेल अशा ठिकाणी खड्यापासून तो पक्षी एक घरटं बनवतो आणि त्या पक्ष्यानं घरटं बनवल्यानंतर त्या खड्याच्या घरट्यावर आपली अंडी टाकतो, आपली अंडी ठेवतो, अंडी देतो. त्या खड्याचा जो कलर आहे तो त्या अंड्याचा कलर असतोय, आपल्याला सहजासहजी लवकर दिसत नाही. खड्याचा कलर असो म्हणून अंडी तशी घालतात का अंड्याचा कलर तसा असतो म्हणून तो पक्षी खडेसुद्धा त्या कलरचे जमा करतोय, अजून काही समजलेलं नाही. पण तो पक्षी त्या खड्यामध्ये
असा एक कुठून तरी दगड आणून टाकतो, असं कानावर आलेलं आहे. आपल्या आजा पंजांनी सांगितलेलं आहे, बाप दाद्यांनी सांगितलेलं आहे की एक दगड तो त्याच्या खोप्यामध्ये, तो त्याच्या घरट्यामध्ये एक दगड आणून टाकतो. तो दगड म्हणजे परीस नावाचा एक तुकडा असतो किंवा दगडच असतो. तो परीस नावाचा दगड त्या खोप्यात आणून ठेवतो. त्याचा स्पर्श त्या अंड्याला झाल्यानंतर ते अंडे उबायला सुरुवात होतात आणि उबणं झाल्यानंतर त्याच्यामधून बारीक बारीक पिलं बाहेर येतात. पिलं बाहेर आल्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर तो पक्षी ते घरटं सोडून आपली पिलं घेऊन कुठंतरी दूर निघून जातो. त्यावेळेस तो दगड तिथं राहतो किंवा तो पक्षी तो दगड कुठंतरी नेऊन ठेवतो, हे मात्र आपल्याला समजत नाही. म्हणून आपल्याला हा विषय मांडायचा आहे की आपण काहून नाही बरं, आपण ह्या पक्ष्यासारखाच तोही पक्षी पाळून बघू. त्या पक्ष्याच्या घरट्याजवळ जाऊन त्याचे 2 पिलं चोरून आणू आणि आपण ते सुद्धा पाळून बघू, जेणेकरून तो पक्षी मोठा झाल्यानंतर आपल्याच घरी किंवा घराच्या छतावर किंवा कुठंतरी एखाद्या कोठ्यामध्ये कुठंतरी तो तिथं त्याची अंडी घालल, कुठून तरी खडे आणन, कुठून तरी त्याच्यावर अंडे देईल आणि कुठून तरी तो त्या दगडाचा शोध लावून तो दगड घेऊन येईन आणि त्या अंड्याला स्पर्श करेल किंवा त्या अंड्याजवळ टाकून देईल. काय असतंय, खड्यामध्ये खडा आपल्याला ओळखायला येत नाही, पण जर आपण तो पक्षी पाळला, आपल्या घरामध्ये दररोज निदर्शनात राहील, आपण त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याला पकडल्यानंतर सुद्धा तो आपल्याजवळून धावणार नाही, आपल्या जवळ राहीन, माणसाळलेला राहीन, आपल्या समोर अंडे देईन, आपल्या समोर खडे आणून टाकन. आपण मोजू शकतो काल किती खडे होते, आज किती खडे, उद्या किती खडे. या खड्याचा अभ्यास करून आता पिले निघणार आहेत, आता पिले निघाले आहेत, यानं कुठला असा नवीन खडा याच्यामध्ये आणून टाकला की जेणेकरून अंडी उबायला सुरुवात झाली आणि त्याच्यामधून बारीक बारीक पिलं निघाली. हा एक विचार करायजोगा प्रसंग आहे, विचार करायला लावणारी गोष्ट आहे की बापदाद्यानं सांगितलंय परीस नावाचा दगड आणतोय. तो दगड आपण लगेच ओळखू शकतो की अगोदरचे खडे कोणते, नंतर नवीन आणलेला खडा कोणता, ह्या गोष्टी लगेच आपल्या लक्षात येतील. लक्षात आल्यानंतर तो दगड तुम्ही ज्या पण वस्तूला लावसाल त्या वस्तूला सोन्यात रूपांतर केल्याशिवाय तो दगड राहत नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला त्याचा स्पर्श केलाय त्या परिसाचं सोनं बनलंय, सांगितलेलं जुन्या मंडळीनं. मग एक वेळ आपण नवीन आहोत, विज्ञानवादी आहोत, अनुभव घ्यायला काय हरकत आहे, करून पाहायचंय की खरंच जुने लोक सांगत होते ते खरं आहे की खोटं आहे की अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे किंवा नाही, कुठल्याच गोष्टीचा प्रयोग केल्यानंतर तसं समजणार नाही. प्रयोगा खातर आणि फक्त प्रयोगासाठी हा विषय मांडलेला आहे की भाऊ आपण पाळूया आणि त्याच्यापासून खरंच तो दगड भेटतो का, भेटत असेल तर खरंच तो सोनं तयार करू शकतो का, हा एक अनुभव घेण्यासाठी आपण तो पक्षी पाळण्याची एक विनंती करतो आहे. अन्यथा तुम्ही म्हणाल भाऊ तुम्ही पक्षी काऊन नाही पाळला, तुम्ही पाळायचा होता, नंतर सांगायचं होतं. आपण सर्व, मी म्हणजे सर्व काही नाही, मला तुमच्यासारख्या मंडळीची गरज आहे. जे जे मंडळी खरंच जिद्दी असतील, काहीतरी करून दाखवायची हिंमत असेल आणि जिद्दबाज असतील, हिंमतबाज असतील, रगबाज असतील, असा मंडळी तो पक्षी पाळल्याशिवाय राहणार नाही. आणि नंतर त्याला त्यापासून काय उत्तर मिळालंय तो सांगितल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण जो व्हिडिओ तुमच्या समोर मांडलाय, ज्या पक्षाबद्दल मांडलाय, त्या पक्षाची ओळख तुम्हाला असेल, त्या पक्षाचं नाव तुम्हाला माहीत असेल, त्या पक्षाचं घरटं तुम्ही पाहिलं असेल, त्या पक्षाचे अंडे तुम्ही पाहिले असतील, त्या पक्षाची पिलं तुम्ही पाहिले असतील. पण एक वेळ हा एक प्रयत्न करून बघा, तुमच्या हाती लागलेलं 1 किंवा 2 पिल्लू एकदा पाळून बघा. खूप पक्षी पाळलेत आतापर्यंत, आपण मागे सांगितलंय ह्यो पक्षी पाळ, त्यो पक्षी पाळ, पाळलेत. मग हा एक पक्षी पाळून पाळला,
काय हरकत आहे? बघा, एवढं चॅलेंज घ्या, बघा खरंच तुम्हाला तरी समजल की त्यांनी सांगितलंय खरंच सोनं कमावता येतंय का? त्यांनी सांगितलंय त्या पक्षापासून सोनं मिळवता येतंय, खरंच मिळवता येतंय का? एकदा आपण या विषयावर बोलणं चालणं केलेलं आहे, एकदा आपण ह्या विषयाचा विचार मांडलेला आहे. ह्या पक्षाच्या बाबतीतला विचार जो मांडणं झाल्यानंतर तुम्हाला परत एक विनंती करतो की अनुभव घ्यायला काही हरकत नाही, अनुभव घेऊन बघूया. चला, काही हरकत नाही मित्रांनो. तुम्हाला सुचवलेला हा पक्षाचा विषय कसा वाटला? तुम्हाला हा विषय आवडलाय का? जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा. जर आवडलाच असेल तर लाईक करा आणि मित्राला सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.